बुलेटिनमध्ये स्वागत आहे। एक मोठी बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराकरता मैदानात उतरतायत। पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांकरता मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा असणार आहे। मुख्यमंत्री सोमवारी त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ, कोपरगाव इथं सभा घेणार आहेत। नगर परिषदा आणि नगर पंचायतींकरता पुढील 8 दिवस प्रचार सभांचा धडाका मुख्यमंत्री लावणार आहेत। आता गावाकडच्या 50 बातम्या। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 दरम्यान मेगा ब्लॉक असेल। यावेळी ठाणे ते कल्याण धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल सेवेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर त्या लोकल वळवण्यात येतील, त्यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार आहेत। केंद्र सरकारने शुक्रवारी ऐतिहासिक निर्णय घेतला। 4 कामगार संहिता तात्काळ लागू केल्या, त्याचसोबत 29 जुने कामगार कायदे इतिहास जमा केले। नव्या कामगार कायद्यान्वये सर्व क्षेत्रातील किमान वेतन कायदेशीररित्या लागू होईल, तसंच वेळेवर वेतन देणं बंधनकारक असेल। ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन मिळेल आणि महिलांना रात्रपाळीमध्ये कामाची मुभा आणि समान वेतन मिळेल। 4 दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या भावामध्ये शुक्रवारी 4700 रुपयांची घसरण झाली, त्यामुळे चांदी 1,53,300 रुपयांवर गेली। सोन्याच्या भावातही 1,700 रुपयांची घसरण झाली, 1,22,300 रुपयांवर ते गेलं आहे। वाढती थंडी आणि दाट धुकं यामुळे राजधानी दिल्ली क्षेत्रात प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचलं आहे। अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता 500 AQI हून अधिक नोंदवली गेलेली आहे, ती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे। काही भागातील केंद्रामध्ये तर AQI 600 पार गेलेला आहे। शुक्रवारच्या जगभरातील प्रदूषणाच्या नोंदी पाहता दिल्लीत ही पातळी सर्वाधिक आहे। धारावी इथं 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान माहिती प्रशिक्षण आणि संवाद उपक्रमाद्वारे पथकांनी 18,000हून अधिक घरांना प्रत्यक्ष भेट दिली। सेक्टर 1 ते 6 या सगळ्या भागांमध्ये नियुक्ती केलेल्या पथकांच्या माध्यमातून सखोल सर्वेक्षण करण्यात आलं। परिणामी मोहिमेचा हा टप्पा सगळ्यात व्यापक असा ठरला, असा दावा धारावी पुनर्विकास प्रकल्पानं केला आहे। मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी आणि कोंडी सोडवण्याकरता महापालिकेकडून उड्डाणपूल, सबवे आणि इतर पुलांचं अधिक चांगलं नियोजन केलं जाणार आहे। पुलांची गुणवत्ता सुधारण्याकरता आणि उत्तम दर्जाचे प्रकल्प तयार करण्याकरता महापालिकेकडून लवकरच संरचना आणि अभियांत्रिकी सल्लागारांचे नवे प्लॅन नियुक्त करण्यात येणार आहेत। मुंबई महापालिकेकडून 426 घरांच्या विक्रीकरता 20 नोव्हेंबरला लॉटरी काढण्यात येणार होती, मात्र ती तांत्रिक अडचणींमुळे दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली। आता पुढील आठवड्यामध्ये लॉटरी काढण्याचं पालिकेनं निश्चित केलेलं असलं तरी त्याची नवी तारीख ठरलेली नाही। मुंबईतील प्रस्तावित पॉट टॅक्सी प्रकल्प मुंबई वन या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सोबत जोडला जाणार आहे। सध्या BKC ते कुर्ल्या दरम्यान या प्रकल्पासाठी जागा निश्चिती सुद्धा करण्यात आलेली असून नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये प्रकल्प सुरू झाल्यावर त्याचं तिकीट काढण्याकरता मुंबई वनचा वापर करावा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बेकायदा होर्डिंग्सना आळा घालण्याकरता महापालिका प्रशासनाला कठोर उपाययोजना कराव्या लागतील असं म्हणत मुंबई उच्च न्यायालय होर्डिंग्स विरोधातील याचिकांवरील निकाल शुक्रवारी राखून ठेवला। न्यायालयानं यापूर्वी अशा होर्डिंग संदर्भात आदेश देऊनही प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत, याबाबत न्यायमूर्तींनी नाराजी नोंदवली आहे। संकेतस्थळावर शुल्क प्रदर्शित न करणाऱ्या राज्यातील 29 कॉलेजेसना प्रत्येकी 1 लाखाचा दंड शुल्क नियामक प्राधिकरणानं ठोठावला आहे। यात मुंबई आणि ठाण्यातील कॉलेजेसचा समावेश आहे। 2 आठवड्यांमध्ये दंड भरावा लागणार आहे, तो जमा न करणाऱ्या कॉलेजेसवर कारवाई केली जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या मोहना बुद्रुक इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापकानं मद्यधुंद अवस्थेमध्ये धिंगाणा घातला। या शिक्षकावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचं CEO गुलाबराव खरात यांनी सांगितलं। सावरकरांच्या बदनामी प्रकरणात राहुल गांधींना दिलासा मिळाला। राहुल गांधींविरोधातील खटला कोर्टाकडून रद्द करण्यात आला। न्यायालयीन प्रक्रियेचं पालन न केल्याचा निष्कर्ष कोर्टानं दिला आहे। सिडकोकडून 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे। अर्जदारांना स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याची संधी आता मिळणार आहे। उद्यापासून योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे। निलेश राणेंविरोधात वैभव नाईकांनी निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दिली आहे। शिवसेना उबाठाचे माजी आमदार वैभव नाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं। आमदार निलेश राणेंना गरज नसताना अधिक सुरक्षा दिली आहे असं म्हटलंय। वाढीव सुरक्षा पाहता मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होईल असं वैभव नाईकांनी पत्रात म्हटलं आहे। अमरावतीमध्ये कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या ताफ्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। काँग्रेसचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यानं कार्यकर्त्यांनी विरोध केला। दरम्यान जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली।